पापडेवस्ती परिसरातील एकमुखी दत्त मंदिराजवळ लिटिल फ्लावर शाळेच्या पाठीमागील वीज वितरण केंद्राच्या डीपी यंत्रणेला आज सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। सकाळच्या वेळेत परिसरात नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच धुराचे लोट आणि ज्वाळा उसळताना दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत संबंधित विभागाशी संपर्क साधला। कुलकर्णी मॅडम यांना फोनद्वारे घटनेची माहिती देण्यात आली। तत्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला। त्यानंतर सोसायटीच्या पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले। या संपूर्ण घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक चंद्रकांत उर्फ पप्पू शेठ ढमाळ यांनी धाडसाने पुढाकार घेत स्वतः पाण्याने आग विझवण्यास मदत केली। त्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठी दुर्घटना टळली। त्यांच्या या धाडसी कृतीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठे नुकसान टळले आहे। मात्र डीपीला आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित विभागाकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। नागरिकांनी परिसरातील वीज यंत्रणेची नियमित तपासणी व देखभाल करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। या प्रसंगामुळे पापडेवस्ती परिसर काही काळ तणावाखाली होता। मात्र नगरसेवक चंद्रकांत उर्फ पप्पू शेठ ढमाळ यांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि संभाव्य मोठा धोका टळला। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची। आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।